रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये 7 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, ज्याच्यामध्ये 3 विधानसभेचे मतदारसंघ हे मावळ लोकसभेच्या अंतर्गत येतात आणि 4 विधानसभेचे मतदारसंघ हे रायगड लोकसभेच्या अंतर्गत येतात। भारतीय जनता पार्टीनं या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं संघटनात्मक जिल्हे बनवलेले आहेत की ज्याच्यामध्ये अविनाश कोळीजी हे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि माझे आमदार धैर्यशील पाटील हे दक्षिण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। आणि त्याप्रमाणे या रचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जो बूथ असतो ज्याच्यावरती आपण जाऊन मतदान करतो त्या बूथ निहाय आमच्या रचना त्या पूर्वीपासून लागलेल्या आहेत। त्या बूथ निहाय प्रत्येक बूथवरती आमच्या कमिट्या आहेत। त्या बूथचं काम कसं चाललंय याचं मॉनिटरिंग करण्यासाठी सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख अशा आमच्या रचना याच्या पूर्वीपासून आहे। आज नव्यानं काही रचना नाही, आज त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्याच्यावर विशिष्ट जबाबदाऱ्या जसं विक्रांतजींनी सांगितलं की सरकारी योजनांचे लाभ पोहोचवण्याच्या जबाबदाऱ्या या त्यांच्यावरती आहेत आणि त्या पूर्वीपासून ते काम करत राहिले। या संदर्भामध्ये वारंवार आम्ही आढावा देखील घेतलाय। आता या सगळ्यानंतर याचा परिणाम नेमका काय हाही आम्हाला या अभियानाच्या निमित्तानं समजणार आहे। काही ठिकाणी एखादी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कुठेतरी या ठिकाणी लोकांच्या काही सूचना असतात तर त्या सूचना सुद्धा आम्हाला घेता येणार आहेत। बऱ्याच वेळेला आपण म्हणतो घरची मुलगी दाल बराबर, तसं घरातल्या माणसाला काही गोष्टी बऱ्याच वेळेला सांगितल्या जात नाही। जेव्हा एखादा आमचा कार्यकर्ता बाहेरून त्या ठिकाणी जाईल तो आढावा सुद्धा घेईल आणि तो लोकांच्या सूचना सुद्धा घेईल आणि त्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही जसं विचारता तसं मग तो दक्षिण रायगड असू द्या उत्तर रायगड असू द्या 11 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक बूथ पर्यंत आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आहेत। आपण आपल्याकडे 15 मतदारसंघातल्या लोकांनी दिलेली आहे। अजून 15 मतदारसंघातल्या लोकांना त्याचा कंटाळा आलेला नाही असा माझा समज आहे। त्यामुळे इथंच काम करण्याची माझी मानसिक तयारी आहे। शेवटी पक्ष देतून त्या जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळायच्या असतात, पण आपल्याला या सर्व मावळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम झाली पाहिजे। ती काम करण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर पक्षाला आता सध्या दिली ती निभावतो। आता तुम्ही सर्व आदिवासी वाड्या असतील, गावं असतील, अन्य काही वाड्या असतील या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचेल आणि या संदर्भामध्ये हे अभियान कसं झालं त्याची माहिती सुद्धा आपल्याला पुन्हा निश्चित पडणार।